लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पूर्णा नगर परिषद प्रशासनाकडून पंचशील नगर, नालंदा नगर, विजयनगर या परिसराकडे दुर्लक्ष। अकार्यक्षम नगर परिषद पूर्णा प्रशासनाकडून डोळेझाकपणा होत असल्याचा प्रदीप ननवरे यांचा आरोप। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात नगर परिषद प्रशासन पंचशील नगर, नालंदा नगर, विजयनगर, हरिनगर या परिसरामध्ये नळाचे पाणी व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यामध्ये पूर्णा नगर परिषद प्रशासन अपयशी ठरत आहे। पूर्णा शहरातील हा परिसर 25 वर्षापासून अस्तित्वात आहे। तेव्हापासून अनियमितपणे पूर्णा नगर परिषदेला नागरिक सर्व प्रकारचे कर अदा करतात। मात्र नगर परिषद मार्फत परिसरातील जनतेला ज्या सोयी सुविधा पुरवल्या जातात त्या अद्यापर्यंत पुरवल्या जात नाहीत। ज्या काही सुविधा भेटल्या तुटपुंज्या सुविधा भेटल्याने नागरिक संताप व्यक्त करत असून याबाबतचा प्रदीप ननवरे यांचा पूर्णा नगर परिषद यांच्यावर आरोप आहे। सदरील नाले व रस्ते मोडकळीस आले आहेत व नाल्यांमध्ये पाणी तुंबत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे व डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। परिसरातील जनतेच्या हक्काचे आरोग्य व जनसुविधा, कचरा, घाण व नाले सफाई करून होणाऱ्या त्रासापासून मुक्त करून परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रदीप ननवरे यांनी दिला असून निवेदनावर संतोष गायकवाड, राहुल काशिदे, कुंदन ठाकूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।